नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे, पवारांना तुतारी तारेल की आणखी काही. मित्रहो, निवडणूक आयोगानं पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तुतारी हे निवडणूक चिन्ह दिलेलं आहे. खरं म्हणजे नुसती तुतारी नाही, तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह आहे. ही घ्या तुतारी आणि दाखवा फुंकून, असं आव्हान निवडणूक आयोगानं दिलेलं नाही. कारण पवारांकडे माणसं कमी आहेत हे त्यांना माहिती आहे. म्हणून आम्ही नुसती तुतारी देत नाही, तुतारी वाजवणारा माणूसही देतो आहोत, असं निवडणूक आयोगानं सूचित केलेलं आहे. यापूर्वी पवारांची निवडणूक निशाणी घड्याळ ही होती. आपल्या हातावरच्या घड्याळानुसार संबंध महाराष्ट्रानं वेळापत्रक आखावं, असा त्यांचा एकेकाळी रुबाब होता. आज पवार आपल्या हातावरचं घड्याळ बघतात ते संजय राऊत यायला अजून किती वेळ आहे, किंवा उद्धव ठाकरे येणार असतील तर ते किती वाजता आले तर बरं, असं पाहण्यापुरता त्यांना हल्ली घड्याळाचा उपयोग होतो. तुतारीचा उल्लेख पुराणात आहे. शिवसेनेच्या प्रत्येक अधिवेशनात, प्रत्येक सभेत आधी तुतारी फुंकली जात असे. गगनभेदी स्वर. त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंची सभा सुरू होत असे. शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा तुतारी अतिशय लोकप्रिय होती आणि राजकारणामध्ये तिचा उपयोग, राजकीय व्यवहारामध्ये तिचा उपयोग होत असे. त्यामुळे तुतारी हे निवडणूक चिन्ह औपचारिकपणे स्वीकारण्याचा जो समारंभ आहे तो पवारांनी रायगडावर करायचा निर्णय घेतला आहे. आता आणि झाला असेल त्याप्रमाणे आज तो कार्यक्रम होणार होता. आता रायगड म्हटल्यानंतर पवारांना आवडो न आवडो, संभाजी ब्रिगेडला आवडो न आवडो, संभाजीराव भिडे गुरुजी आठवतात. कारण ते अजूनही रायगडाच्या, दुर्ग रायगडाच्या 2700 पायऱ्या चढवून जातात. पवार विजेच्या पाळण्यानं वरती जाणार आहेत, ते काही पायऱ्या चढणार नाहीत. अर्थात ही तुलना नाही आहे आणि प्रत्येकाने संभाजीराव भिडे गुरुजींप्रमाणे अगदी आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवलं पाहिजे आणि पायऱ्या चढून गेलं पाहिजे असं कोणी म्हणत नाही. फक्त त्यांची नेहमी चेष्टा, टिंगल किंवा निर्भत्सना केली जाते पवार यांच्या माणसांकडून. म्हणून एक त्यांच्याविषयीची चांगली गोष्ट सांगितली. आता रायगडावर पवार जात आहेत, पवारांची माणसं जात आहेत आणि तिथे तुतारी हे चिन्ह स्वीकारलं जात आहे. म्हणून मला रायगडाचा एक किस्सा आठवतो. तो आजच्या संदर्भात उचित असा मला वाटतो. यशवंतराव चव्हाणांनी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर शिवाजी महाराजांचं अधिकृत चरित्र महाराष्ट्र शासनाच्या वतीनं प्रकाशित करायचं ठरवलं आणि हे चरित्र दत्तवामन पोद्दार या त्यावेळच्या प्रसिद्ध इतिहास संशोधकांनी लिहावं अशी विनंती त्यांनी केली आणि एक रक्कमही मोठी दत्तवामन पोद्दारांच्या स्वाधीन केली की तुम्ही हे लिहा. पोद्दार हे अगदी वेगळं व्यक्तिमत्व, वेगळं रसायन होतं. पुराव्याशिवाय, पुरावा असल्या वाचून एक अक्षर देखील ते लिहत नसत. त्यामुळे त्यांच्याकडून हे काम वेळेवर पूर्ण होत नव्हतं, दिरंगाई होत होती. आणि तो त्यावेळेला एक साहित्यिक चेष्टेचा विषय, साहित्यिक टवाळीचा विषय होत होता. त्यानिमित्तानं बळवंत मोरेश्वर म्हणजे बाबासाहेब पुरंदरे ज्यांनी एक किस्सा सांगितलेला मला आठवतो. बाबासाहेब पुरंदरे हे वारंवार रायगडावर, दुर्ग रायगडावर जात असत. त्यांनी हा किस्सा सांगितला तो असा की ते म्हणाले, मी एकदा रायगडावर गेलो आणि नगारखान्यावर गेलो. नगारखान्यावर सिंहासन आहे. तर माझा तो परिपाठ आहे. मी रायगडावर गेलो की नगारखान्यावर जातो. पण आज बघितलं तर नगारखान्यावर मला असा प्रकाश दिसला, प्रकाशमान दिसलं सगळं. बघतो तर साक्षात महाराज समोर चौरंग आहे आणि खाली मान घालून काहीतरी लिहितायत. मी धाडस केलं, जवळ गेलो, मुजरा केला आणि म्हटलं, महाराज आपण काय लिहित आहात?
महाराज म्हणाले, मी पोद्दारांचं चरित्र लिहितोय. माझं चरित्र लिहायला या माणसाला एवढा वेळ लागतो म्हणजे हा माणूस खरोखरच खूप मोठा असणार. त्यामुळे त्याचं चरित्र आपण लिहावं असं मला वाटलं, म्हणून ते काम मी करतोय. आता हा किस्सा पुरंदरे साहित्यिक वर्तुळात सांगत असत आणि मग हशा पिकत असे. पोद्दारांच्या कानावर ते गेलं. पोद्दारांनी पुरंदऱ्यांना बोलावलं आणि सांगितलं की तुझ्या त्या दैवताला शिवाजी महाराजांना जाऊन सांग, माझं चरित्र लिहिताय, पूर्ण होणार नाही हे तुमचं काम. पोद्दारांचा जिथे जिथे संबंध येतो ना, ती कामं पूर्ण होत नाहीत, कारण त्यांना पुरावे लागतात. असं पोद्दारांनी त्याला उत्तर दिलं. हा किस्सा मला आठवतो, कारण आज शिवाजी महाराजांना तेवढंच आश्चर्य वाटेल की अरे हा पवार नावाचा माणूस रायगडावर कसा काय आला, यांनी माझी कधीही आठवण केली नाही. माझी आठवण याला येते म्हणजे जाधवजी कोंडेवाचा पुतळा हलव किंवा बाबासाहेब पुरंदऱ्यांना धमक्या दे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं, एवढीच कामं यांनी केली. आज हा माणूस रायगडावर काय येतोय हा शिवाजी महाराजांना सुद्धा एक आश्चर्याचा धक्का, आणि त्यानिमित्तानं पवारांना बघण्यासाठी ते अदृश्य रूपानं रायगडावर आले सुद्धा असतील असं माझ्या मनात येऊन गेलं. आता ही तुतारी नावाची जी ही आहे, चिन्ह जे निवडणूक चिन्ह आहे, तर मराठी साहित्यामध्ये तुतारी कविता गाजलेली आहे. मराठीतले जे आद्य कवी आहेत केशवसूत, कृष्णाजी केशव दामले, त्यांनी तुतारी कविता लिहिलेली आहे. त्यातलं एक कडवा मोठी कविता आहे, त्यातलं एक तुतारी द्यामज आणुनी फुंकेन मी जी स्वप्राणाने भेदून टाकेन सगळी गगने, अशी तुतारी द्यामज आणुनी. तर अशी तुतारी दिले आणून, आता तुम्ही फुंका, असं पवारांना काम करायचं आहे. म्हणून त्या कवितेतलं एक कडवं मला आठवतं, ते असं आहे. जुने जाऊ द्या मरणा लागुनी जाळुनी किंवा पुरुनी टाका, सडतन एक्या ठाई ठाका, सावध है का पुढल्या हाका, खांद्यास चला खांदा बिडवली. आता पवार हे खांदा देण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि पुराण त्यांना नकोते. सगळ्या पुराणातल्या गोष्टी त्यांनी नाकारलेल्या आहेत. त्यामुळे तुतारीत केशवसुतांनी जे म्हटलंय ते आपण पालन करतोय असं ते म्हणतील. पण केशवसुतांनी पुढच्या आणखीन एका कडव्यामध्ये नियमन मनुजासाठी मनुज नसे नियमनासाठी हे जाणा, हे पवारांनी लक्षात घेतलं पाहिजे की मनुष्याच्या सुखद वाटचालीसाठी नियम केले जातात, घटना त्यासाठी केली जाते. नेमकं उलटं इस्लामनं केलेलं आहे. इस्लामनं आधी नियम तयार केले आणि त्याप्रमाणे सगळ्या माणसांनी वागायला पाहिजे. जे वागणार नाहीत ते जगण्याला योग्य नाहीत. असं एक फार मोठं संकट जगावर धर्मांधतेचं आलेलं आहे. त्याविषयी पवार एक शब्दसुद्धा बोलत नाहीत. त्यांनी तुतारी त्यांना आता मिळालेली आहे, त्यामुळे अनेकांचं त्यांच्याकडे लक्ष आहे की ते खरोखर बंड करणार आहेत. म्हणजे कोणाविरुद्ध, कुठल्या रूढींविरुद्ध बंड करणार आहेत. केशवसूत हे गोविंदाग्रजांचे म्हणजे राम गणेश गडकर यांचे गुरु, आणि आपल्या गुरुविषयी गोविंदाग्रजांना प्रचंड परमभक्ती असे. केशवसूतांविषयी त्यांनी जी कविता केली त्यात त्यांनी असं म्हटलंय, शिवरायाच्या मागून जैसे लाल महाली फिरणे, तसेच तुमच्या मागून आम्ही कविता करीत राहणे. इतका प्रचंड आदर त्यांना केशवसूतांविषयी आहे. आणि केशवसूतांवर त्यांनी केशवसूत कसले मेले, केशवसूत गातची बसले, अशी एक मोठी कविता केलेली आहे. ती पवारांनी एकदा किंवा त्यांच्या वतीनं कोणीतरी एकदा वाचली पाहिजे. मी पवारांकडून फार अपेक्षा करत नाही, त्यांची प्रकृती बरी नसते, त्यांचं वयही झालेलं आहे. पण त्या कवितेमध्ये केशवसूतांनी केवढं मोठं काम मराठी साहित्यात केलेलं आहे, त्याचं गडकर यांनी केवढं क्रांतिकारक काम केलं आहे त्याचं वर्णन केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं की जे नश्वर होतं ते केशवसूतांनी ईश्वर केलेलं आहे, सूत्र रूपानं त्यांनी म्हटलं. आणि ही कविता
गडकर यांनी 1911 केलेली आहे. 100 वर्ष होऊन गेलेत. आज आपण नश्वराचे ईश्वर करणाऱ्या केशवसुतांची तुतारी हे चिन्ह आपल्याला मिळालेलं आहे. आपण थोडंसं आत्मचिंतन करूया की आपण राज्य केलं महाराष्ट्रावर आणि ज्या जातीची ढाल पुढे करून आणि ब्राह्मणांना अधूनमधून शिव्या देऊन आपण राज्य केलं, त्या मराठा जातीला आज आरक्षण मागावं लागतंय, आंदोलन करावं लागतंय, रस्त्यावर यावं लागतंय. त्यामुळे मराठा जातीचं सुद्धा आपण उत्कर्ष उन्नयन करू शकलो नाही. मग तुतारी फुंकून आपण काय कोणाला आव्हान देणार आहोत? आपण स्वतःलाच आता आव्हान दिलं पाहिजे की काहीतरी सेवा आपली महाराष्ट्राची आपल्यातून व्हायला हवी आहे. हे आपण आपल्याला आव्हान दिलं पाहिजे. तुतारी फुंकताना याचं भान पवारांनी ठेवलं तर पुष्कळ चांगल्या गोष्टी त्यांच्या हातून अजूनही होऊ शकतात. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.